अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, जर तुमच्या भोवती एक प्रभावी कवच तयार करायचे असेल, तुम्हाला स्वामी माऊलींचा आशीर्वाद हवा असेल, तर आजचा हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐकला पाहिजे। हा मंत्र तुम्ही अर्धावट मध्येच सोडू नका, कारण हा फक्त मंत्र नाही, ही आहे स्वामी समर्थ महाराजांची अखंड कृपा। आणि आज ही कृपा शक्ती तुमच्यापर्यंत पोहोचत आहे त्यांच्या आशीर्वादी मंत्र रूपाद्वारे। स्वामी भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्ही सर्च करून किंवा शोधून पाहत नाही आणि हा व्हिडिओ तुमच्या समोर अचानक आला आहे किंवा स्क्रोल करता करता आला आहे, तर समजून घ्या की स्वामी समर्थ महाराजांनी हा क्षण यावेळी तुम्ही त्यांची कृपा प्राप्त करण्यासाठी तयार व्हा असे सुचवले आहे। त्यासाठी तुम्ही आता थांबून हा मंत्र ऐकायला हवा। हा काही योगायोग नाही, हा आहे स्वामी महाराजांचा संकेत, जो तुमच्यापर्यंत व्हिडिओद्वारे पोहोचला आहे। व्हिडिओ मधील या मंत्राद्वारे स्वामींची कृपा तुमच्यावर होणार आहे। त्यासाठीच स्वामी भक्तांनो, हा मंत्र तुम्ही आवर्जून 108 वेळा श्रवण करायला हवा। हा आहे त्यांचा आशीर्वाद, हा आहे त्यांच्या सुरुवातीच्या कृपेचा स्पर्श। प्रिय भक्तांनो, तुम्ही त्या निवडक भक्तांपैकी एक महत्वाचे आहात, ज्यांच्यावर स्वामींची विशेष कृपा होणार आहे। होय, स्वामी समर्थच तुम्हाला या व्हिडिओ पर्यंत घेऊन आले आहे, कारण ज्यांच्या जीवनात चांगला दिवस यायचा असतो त्यांच्या सोबतच स्वामी समर्थ महाराज असा चमत्कार करतात। म्हणूनच हा व्हिडिओ काही संकेत नाही, तर तो तुमच्या जीवनात मोठा बदल घडून येणाऱ्या वेळेची संधी आहे। भक्तांनो, तुमच्यावर स्वामींची कृपा प्राप्त होण्याची वेळ आली आहे। तुमच्या नशिबातील बंद दरवाजे उघडायची वेळ आली आहे। स्वामींचा हा मंत्र जप तुमचे भाग्य लिहिणार आहे। आजचा हा शुभ दिवस तुमचे दुःख दूर करणार आहे। गरिबी, आजारपण, संकटे, दुःख, दारिद्र्य ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनातून नाहीशा होणार आहेत आणि त्यांच्या जागी येणार आहे सुख, शांती, आनंद, समाधान, समृद्धी। स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा आशीर्वाद आज तुमच्या जीवनात प्रवेश करणार आहे। प्रिय भक्तांनो, जर तुम्हीही सतत पैशाच्या चिंतेत असतात, ही चिंताजनक गोष्ट आजपासून तुमचे आयुष्य सोडून जाणार आहे। त्यासाठी भक्तांनो, तुम्ही आता फक्त एकच गोष्ट करा, स्वामी महाराजांच्या या मंत्रावर संपूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवा आणि हा मंत्र ऐकताना तुमचे मन एकाग्र ठेवा। निर्मळ भावनेने हा मंत्र ऐका आणि या मंत्राचा जप तुमच्या अंतःकरणामध्ये उतरू द्या। स्वामी भक्तांनो, जर तुम्ही स्वामींचा मंत्र खऱ्या मनाने, श्रद्धेने आणि विश्वासाने ऐकला, तर तुमचे आयुष्य कसे बदलते हे तुमच्या स्वतःच्या डोळ्यांनीच आणि तुम्ही स्वतःच त्याचा अनुभव घ्याल। विश्वास ठेवा। प्रिय भक्तांनो, सतत नकारात्मक विचार करून आपल्याला काही फायदा होतो का? सतत तोच विचार, आपण गरीब आहोत, आपल्याकडे पैसा नाही, आपले दुःख कधी संपेल, अशी तक्रार करत राहणे, सदैव नेगेटिव्ह विचार करत राहणे, हे आपल्याला मागे खेचणार आहे। स्वामी भक्तांनो, नेहमी सदैव पॉझिटिव्ह विचार ठेवा।
आणि माझे हे काम या मंत्राने होणार असा विश्वास ठेवून हा मंत्र श्रवण करा. बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार घडतो. तुम्हाला माहित आहे का स्वामी काय सांगतात? स्वामी म्हणतात, बाळा विचार बदल आणि भगवंताचे नामस्मरण कर. श्रद्धा ठेव, सर्व काही आपोआप बदलायला लागेल. हा क्षण स्वामींनीच तुमच्यासाठी पाठवला आहे. आजपासून तुम्ही नकारात्मक विचारांऐवजी श्रद्धा आणि विश्वास मनामध्ये दृढ केला पाहिजे. कारण जिथे श्रद्धा असते तिथेच स्वामींचे चमत्कार होतात आणि ते अनुभवण्यासाठी आपण आपल्या मनामध्ये श्रद्धा निर्माण करायलाच हवी. आणि तुमच्या मनामध्ये नक्कीच कुठेतरी स्वामी माऊलींबद्दल श्रद्धा निर्माण झालीच असेल तर तुम्ही हा मंत्र नक्की आवर्जून 108 वेळा ऐकसाल. चला तर जास्त वेळ न लावता आपण आजच्या या चमत्कारिक मंत्राला सुरुवात करूया. ओम नमो स्वामी समर्थाय धनलक्ष्मी वरदहस्ताय नमः. 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 ओम नमो स्वामी समर्थाय धनलक्ष्मी वरदहस्ताय नमः.
ओम नमो स्वामी समर्थाय धनलक्ष्मी वरदहस्ताय नमः। 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 ओम नमो स्वामी समर्थाय धनलक्ष्मी वरदहस्ताय नमः।
ॐ नमो स्वामी समर्थाय धनलक्ष्मी वरदहस्ताय नमः। ॐ नमो स्वामी समर्थाय धनलक्ष्मी वरदहस्ताय नमः।